का त्यांच्यासाठी वेगळा नियम राहणार आहे, भाजपसाठी वेगळा आणि सेनेसाठी वेगळा असं नाही ना राहणार, काँग्रेससाठी वेगळा. 1000 जेव्हा मराठा समाजाचे फॉर्म येतील, ही आमच्या यंत्रणेला जी काय सरकारची यंत्रणा आहे त्या यंत्रणेला निर्णय काहीतरी ह्या सरकारला घ्यावा लागणार आहे. आताच्या प्रश्नाला जोडून प्रश्न आहे, जर 1000 फॉर्म भरले तर त्याचा कुठला फायदा जो आहे तरी एका ठराविक पक्षाला होईल असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, आम्ही कुठल्या पक्षाशी बांधील नव्हतो आणि कुणाचा विचारही करणार नव्हता. कुठला ज्याला कुणाला फायदा घ्यायचा असेल तो घेत राहील, ज्याला कुणाला नाही यायचा तो नाही. ज्याला आमचा समाज आजपर्यंत सगळ्यांचा उद्देश तो मतदान विभागण्याचा नाहीच, आमचा ह्या यंत्रणेला डिस्टर्ब करण्याचा आहे. कारण या यंत्रणेनं आणि या सरकारनं जे आमच्या जी काय मागण्या मान्य केलेल्या नाहीत, ह्या मागण्या आम्हाला जोपर्यंत आमच्या पदरात पडत नाही तोपर्यंत आम्ही उमेदवार जास्तीत जास्त उभा करून जे काय पद्धत असेल. गेली 8 महिन्यापासून मराठा समाज हा सनदशीर मार्गाने न्यायिक मार्गाने आंदोलन करत आहे. यामध्ये महत्त्वाची भूमिका काय होती तर त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मांडण्यासाठी ते न्यायिक मार्गाने आंदोलन आजपर्यंत 8 महिन्यात केली. परंतु या शासनानं त्याच्याकडं दुर्लक्षित करत वेगवेगळे GR काढत वेगवेगळ्या भूमिका मांडत या समाजाला दिशाहीन केलं होतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय झालं की मराठा समाजाने जे आंदोलनं केली ते तीव्र आंदोलनं झाली बी, परंतु शासनाकडे याची कुठल्याही प्रकारची दखल झाली नाही. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की मराठा समाजाला एक श्रीमंत समाज म्हणून एक भूमिका लोक मांडतात. तुम्ही गावोगाव जर बघितलं तर केवळ आणि केवळ 4-5 उमरे सोडले तर कुणीही श्रीमंत नाही. बरेच जण वाट्याची शेती करतात, कुणी बेरोजगार आहे, रोजानं लोकांच्या शेतामध्ये काम करतो, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं उच्च शिक्षित विद्यार्थी पाल्यांना यामध्ये शिक्षण आणि नोकरीमध्ये या आरक्षणाचा लाभ मिळत नाही. त्याच्यामुळं हे जे आंदोलनं केली त्याचा कुठेही सरकारने दखल नाही घेतली. त्यामुळं मी आज स्वतः पत्रकार या नात्याने आज मराठा समाज बांधवासोबत आहे, परंतु मी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे. दुसरी गोष्ट सांगतो, जे शांततेत आंदोलनं झाली परंतु जणू काही ह्या महाराष्ट्रामध्ये मोगलाई आली की काय असं वाटायला लागले. न्यायमार्गाने आंदोलनं करूनसुद्धा आज मराठा समाजाच्या तरुणावरती बेधडक गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आज तागायत आत्तासुद्धा चालू आहे. याचा मी इथं निषेध करतो. आणि येत्या लोकसभेमध्ये हे मराठा समाजाचे तरुण 1000 फॉर्म भरून त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. निवडणूक हे लढण्यासाठी आहे, निवडून येणं नाही येणं ही जनता मतदार राज्य आहे, त्याचा मी मालक नाही. त्याच्यामुळे येता काळ आपल्याला दिसेल. आरक्षणासाठी हा जो लढा चालू आहे तर दुसरीकडे सरकारनं सर्व क्षेत्रामधलं आरक्षण संपवलेलं आहे, कसं बघताय? नाही, आरक्षणाचा लढा हा चालूच आहे. सरकार ही दुटप्पी भूमिका घेते, कधी आश्वासन देते, कधी GR काढतं आणि त्याच्यामधून कुठलाही ठोस निर्णय म्हणजे कायद्यात त्याचं रूपांतर होत नाही, अशा प्रकारचे GR काढून माथी मारायचं काम चालू आहे. आता या निवडणुकीमध्ये सरकारनं नवीन एक भूमिका घेतली, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना निवडणूक लढता येणार नाही. तर हे आता जे मराठा बांधवावरती काही गुन्हे दाखल झाले त्यापैकी जर उभे राहिले तर ते कारण पुढे करू शकेल? नाही, तशी नाही भूमिका. कारण याच्यामध्ये एक त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्यावर जे गुन्हे आहेत ते त्यांनी स्पष्ट त्यांचं जाहीर प्रकटन करावं, हा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये असं नाही किंवा ज्याच्यावर गुन्हे आहेत त्यांनी उभारू नये. नाही, आहेत माझ्यावर गुन्हे, पण ती वेळोवेळी मी प्रकाशित करून सांगल. मराठा समाजाची आज पत्रकार परिषद झालेली आहे धाराशिव या ठिकाणी. त्या बैठकीमध्ये सर्वानुमते असं ठरण्यात आलेलं होतं की आपल्या मराठा समाजाचे जिल्ह्यामधून प्रत्येक गावामधून 2 उमेदवार उभा करायचे, एका जिल्ह्यामधून कमीत कमी 1000 उमेदवार उभे करायचे आणि या सरकारी यंत्रणेला कॉलेप्स करायचं. आमचा कुठल्याही पक्षाला विरोध नाही आता राहिलेला, कारण त्यांनी काहीच केलेलं नाही आमच्यासाठी. आमचा उद्देश एक आहे की ह्या सरकारी यंत्रणेला कॉलेप्स करणे. गावबंदी आता सध्या आम्ही तो केलेला नाही. आमचा एकच उद्देश आहे की घरबंदी, कुठल्याही नेत्यांना पुढाऱ्यानं आमच्या घरासमोर येऊ नये. आल्यास ती त्यांना त्याचं मिळून जाईल, प्रसाद मिळून जाईल त्याचा. आम्ही काल शेवटच्या घटकेपर्यंत आम्ही वाट बघत होतो सरकारची की सगळे सोयऱ्याचा आदेश आम्हाला येईल, पण सगळे सोयऱ्याचा आदेश आम्हाला न आल्यामुळं आता आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहोत. आम्ही संपूर्ण राज्यामधून निवडणूक लढवायच्या तयारीत आहोत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आम्ही कमीत कमी 1000 फॉर्म भरायच्या तयारीत लागलेलो होता.
नियोजन आम्ही आमचा समाज असेल किंवा आमचा ओबीसी समाज बांधव असेल तो आम्हाला आर्थिक मदत करेल आणि त्याच्या मदतीच्या ह्याने आम्ही डिपॉझिट 25,000 रुपये जे डिपॉझिट येणार आहे आम्ही त्याच्या माध्यमातून ते डिपॉझिटची रक्कम भरू आणि येणारा इतर आमचा खर्च असेल तो आमचा समाज बांधव आम्हाला वर्गणी करून आमचा तो सगळा खर्च करणार आहे.